नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। अखिल मसोबा उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे यंदा दिनांक 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान मसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले आहे। त्यामध्ये शिवनाथ नृत्य महोत्सव, वेबकॉन पुणेश्री 2026 ही जिल्हास्तरीय खुली शरीर सौष्ठव स्पर्धा, तब्बल 1100 दिव्यांचा भव्य दीपोत्सव, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, राजेंद्र नांगरे, जतीन पांडे, सारिका निंबाळकर, करिश्मा शेख उपस्थित होते। नमस्कार, मी निवृत्ती विजय जाधव, विश्वस्त उपाध्यक्ष अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे हे माझे सहकारी राहुल सदाशिव सूर्यवंशी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। सालाबादप्रमाणे साजरा होणाऱ्या आमच्या मसोबा उत्सवानिमित्त आम्ही 5 दिवसांमध्ये वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी प्रामुख्याने शिवनाथ नृत्य महोत्सवाच्या माध्यमातून आमच्या पुणे शहरातील काही नामांकित ज्या नृत्य करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या नृत्याविष्काराचा कार्यक्रम आणि त्याच दरम्यान आम्ही नृत्य गौरव पुरस्कार आणि युवा नृत्य गौरव पुरस्कारांचं यंदाच्या वर्षी आम्ही वितरण करणार आहोत। तसेच उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करतो आहे। या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या मागचा हाच हेतू आहे की तरुण पिढीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याला व्यायामाची गोडी लागावी आणि त्यांच्या ह्या व्यायामाच्या आवडीबरोबरच त्यांना छान रोग पारितोषिके मिळावी याचाच त्याच्या मागचा हा हेतू आहे। तिसऱ्या दिवशी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोक ज्या दिवशी गटारी अमावस्या साजरी करतात त्या दिवशी आम्ही दीप अमावस्या साजरी करत असतो। त्या दीप अमावस्येच्या निमित्तानं आम्ही 1100 दिव्यांचा भव्य दीपोत्सव त्या निमित्तानं साजरा करत असतो। उत्सवाच्या चौथ्या दिवशी आम्ही शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वितरण करणार आहोत। तसेच उत्सवाच्या 5व्या दिवशी शहर व जिल्ह्यातील ज्या गरजवंत महिला आहेत त्या महिलांसाठी आम्ही पैठणीचा खेळ असेल किंवा लकी ड्रॉ असेल किंवा चालता बोलता खेळ असेल, या तिन्ही खेळांच्या माध्यमातून जवळजवळ 2.5 लाख रुपयांच्या पारितोषिकं आम्ही या स्पर्धेकरता ठेवलेली आहेत। तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्व पुणेकरांना विनंती करतो आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि मसोबारायाचं दर्शन करा। धन्यवाद।